बघा, 1 किलोमीटरच्या शर्यतीत ए हा बी ला 100 मीटरने तर बी हा सी ला 150 मीटरने हरवतो. तर ह्या शर्यतीत ए ने सी ला किती मीटरने हरवले, म्हणजे एस सी रिलेशन प्रश्नामध्ये विचारलं. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना ए हा बी ला 100 मीटरने हरवतो, म्हणजे इथं ए बीचं जे नातं आहे याला आपण कापलेलं अंतर ए आणि बी न म्हणू. ए आणि बी शर्यत 1000 मीटरची, म्हणजेच 1 किलोमीटरची. 1 किलोमीटर मध्ये लेकरांनो 1000 मीटर असतात. ए न बी ला 100 मीटरने हरवलं, म्हणजे ए जेव्हा 1000 मीटर तेव्हा बी हा 900 मीटर धावला, असा त्याचा अर्थ. याला परत मांडा ए छेद बी याप्रमाणे. याला संक्षिप्त आम्ही करू शकतो की जसं 2 शून्यासाठी 2 शून्य घालवा, म्हणजे 10 9 हे त्यांच्या कापलेल्या अंतराचं गुणोत्तर आम्हाला सापडते. पुढं गणित काय म्हणते की या शर्यतीमध्ये बी हा सी ला 150 मीटरने हरवतो. मग इथं सुद्धा कापलेलं अंतर बी हा सी ला, म्हणजे बी न कापलेलं अंतर 1000 मीटर आणि हा बी सी ला 150 मीटरने हरवतो, म्हणजे 150 मीटर अंतर कमी कापलं या सी न, असा त्याचा अर्थ. परत इथं बी आणि सी गुणोत्तर स्वरूपात मांडा. यांना शॉर्टकट करा, म्हणजे 1 शून्यासाठी हा शून्य घालवा. आता 5 20 100 आणि 5 17 20 17 हे कापलेल्या अंतराचं बीसीचं गुणोत्तर. प्रश्न ए ने सी ला किती मीटरने हरवले, असा प्रश्न तुमच्या. आता प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी इथं ए सी मांडा. लक्ष द्या, याला ए बी ए छेद बी गुणिला बी छेद सी अशा पद्धतीची मांडणी करा. ए छेद सी म्हणजे लक्ष द्या, ए बीचं गुणोत्तर धावण्याचं 10 9 लेकरांनो आणि बीसीचं 20 17 हे अशा पद्धतीचे मार्ग अवलंबून अशा प्रश्नांची सोडवणूक करावी लागते. ए आणि सी बराबर काय, तर हा गुणाकार 200 सर आणि हा 17 9 153 9 63 6 9 15. ओके. मग हा जो प्रश्न विचारला कोणता की ए ने सी ला किती मीटरने हरवले, गोष्टी लक्षात घ्या. तर करायचं काय, ए काय आहे, 1000 मीटर अंतर हे याचं गुणोत्तर आहे किंवा रेशो आहे. एच्या ठिकाणी 1000, इथं सी समोर हे पद मांडायचे लेकरांनो. 200 छेदस्थानी 153, सी ला एकटं करू, 200 छेदस्थानी 153. आता हे पद अंशस्थानी आहे, गोष्टी लक्षात घ्या. हे अंशस्थानी असलेलं पद कुठं जाणार, छेदस्थानी परस्पर विरुद्ध बाजूने जाताना. संख्या अंशस्थानी असेल, छेदस्थानी मांडा, हा गणितीय गुणधर्म. त्या न्यायाप्रमाणे आता हा भाग 200 गुणिला 5 1000 होतात, म्हणजे सी बराबर काय, तर 153 आणि गुणिला 5 हा गुणाकार करा. 5 3 15 5 हाताला 1, 5 5 25 आणि 1 26 2 5 1 5 2 7. हे सीनं कापलेलं अंतर सापडलं. सीनं कापलेलं अंतर, सीने कापलेलं हे अंतर. मुख्य प्रश्न, येणे सी ला किती मीटरने हरवले. येणे सी ला किती मीटरने हरवले, मीटरनं हरवलं, हा जो प्रश्न आहे त्यासाठी शर्यत 1000 मीटरची. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. सीनं कापलेलं अंतर 765 मीटर.
आता ही वजाबाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर 765 म्हणजे 5 35 झाले 800 235 ही वजाबाकी 235 मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर अशा याचा अर्थ असा की एनएससी ला 235 मीटरनं हरवलं. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव जर का करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबल्याशिवाय राहू नका, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी असलेल्या समस्या बिनधास्त विचारता याव्यात करिता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. शर्यत आणि संकीर्ण प्रश्नसंच सोबत रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या सुद्धा प्लेलिस्ट तुम्ही अवश्य बघू शकता. ह्या सगळ्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.